सावनेर नगर पालिका द्वारा वित्तीय वर्ष 2023-24 से 2026-27 तक के लिए शहर की चल अचल संपत्ति एवं परिसंपत्तियों के पुनर्मूल्यांकन का कार्य एक निजी संस्था द्वारा किया गया। उक्त निजी संस्थाओं द्वारा अकुशल युवाओं से किए गए संपत्ति कर निर्धारण को रद्द करने की मांग को लेकर शहर कांग्रेस के नेतृत्व में शहर के सभी राजनीतिक दल एवं सामाजिक संगठन एकजुट होकर संपत्ति कर में बढ़ोतरी के विरोध में भव्य प्रदर्शन कर विरोध जताने की तैयारी में जुट गए हैं। 9 फरवरी 2024 को आयोजित मोर्चे के संबंध की जानकारी पत्र परिषद में दी गई है। आपण सर्व पत्रकारांना इथे आमंत्रित करण्याचे कारण नगर परिषदेने सावनेर वासियांवर लादलेला अवाढव्य असा प्रॉपर्टी टॅक्स दर 4 वर्षांनी हा टॅक्सचे असेसमेंट करून वाढवायचा एक प्रथा किंवा परंपरा किंवा नियम आहे। त्या हिशोबाने यावेळेसही नगर परिषदेची कोणतीही सत्ता म्हणजे बॉडी नसताना निवडून आलेले अधिकृत सदस्य नसतानाही प्रशासक अध्यक्ष आणि मुख्य अधिकारी या नगर परिषदेने मनमानी कारभार करून टॅक्स असेसमेंट केलं। पुन्हा पुनर्मोजणी ज्याला म्हणतात आपण, पुन्हा टॅक्स असेसमेंट केलं, प्रत्येक घराच्या मोजमाप केलं। मोजमाप करून जो टॅक्स जनतेवर लावला तो इतका अवाढव्य आहे की लोकांना या परिस्थितीत भरणे शक्य नाही। मुख्य मुद्दा एक महत्त्वाचा सांगतो की ज्यांना 2000चा टॅक्स होता त्यांना लाखावर पोहोचून दिला। जेव्हा की एक ज्यावेळेस मागच्या वर्षी जे टॅक्स वृद्धीचा विषय आला होता तेव्हा आम्ही डेप्युटेशन घेऊन गेलो होतो नगर परिषदेमध्ये। तेव्हा त्यांनी सांगितलं की जे जुने घरं आहे ना गावातील त्या जुन्या घरांवर आम्ही 10% टॅक्स वाढवू, जे नवीन बांधलेले घर आहे त्यांच्यावर आम्ही असेसमेंट करू। आम्हाला तो मुद्दा मान्य होता। त्यांनी लेखी दिलं की जोपर्यंत नवीन बॉडी येत नाही निवडून तोपर्यंत आम्ही टॅक्स वाढवायचे बिलं देणार नाही किंवा वाढीव टॅक्स घेणार नाही। परंतु निवडणुका न होताच त्यांनी शब्द फिरला आणि लोकांना नव्याने वाढवून दिलेले नोटीस आले। टॅक्स असेसमेंट ज्या लोकांनी केलं आहे, जी एजन्सी दिली होती त्यांना 80 लाखाचे सर्वेचे काम दिलं होतं। त्या लोकांनी सुद्धा या मोजमापामध्ये अफरातफर केली असा आमचा आरोप आहे। काही लोकांना खूप अवाढव्य टॅक्स आला आहे, काही लोकांना नाही आला आहे। या मोजमापाच्या किंवा त्यांनी जे सर्वे केला त्याचा आम्ही विरोध करतो। मागणी करतो की हा सर्वे रद्द करावा पूर्ण आणि नव्याने जे घरं नवीन बनले आहेत त्यांचा सर्वे करावा, त्यांच्यावर टॅक्स वाढवावा। जे जुने घरं आहेत त्यांच्यावर फक्त 10% घर टॅक्स वाढवून त्यांना बिलं देण्यात यावी, जेणेकरून जनता ते टॅक्स भरू शकेल, त्यांचे कंबरडं मोडणार नाही असं निवेदन आम्ही त्या दिवशी मुख्य अधिकाऱ्यांना दिलं। परंतु त्यांच्या काही असा त्या निवेदनावर फारसा खूप करतील असं वाटत नाही। म्हणून असं ठरण्यात आलं की आता याच्या पुढे आंदोलन गेलं पाहिजे। हे आंदोलन समोर कशा पद्धतीने जाईल याची एक रूपरेखा आखण्यात आली काँग्रेस पक्षातर्फे की आपण एक गावातील लोकांना नेऊन तिथे एक जे टॅक्स वाढले आहे, जे अन्याय झाला, या अन्यायाविरुद्ध आपण नगर परिषदेवर एक मोर्चा काढावा। तिथे मुख्य अधिकारी SDO जे आहे आपल्याकडे प्रशासक त्यांना याचे निवेदन द्यावं। इथेही जर आपल्याला इथे न्याय नाही मिळाला किंवा हे जे आता सर्वे झाला हा रद्द करण्यात आला नाही तर आपण याच्यावर कलेक्टर साहेबांपर्यंत जाऊ आणि ही मागणी रेटून धरून राहू। महाराष्ट्र टीवी 24 के लिए किशोर ढूंढेले, सावनेर। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300।